नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार प्रिया ज्या बाईला लपवण्याचा प्रयत्न करत होती ती बाई अर्जुन व सायलीच्या हाती लागली. पण दुसरीकडे प्रिया अर्जुन व सायलीला घराबाहेर पडू देत नाही. नक्की काय काय घडतं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दाखवले प्रिया सदा आणि महिन्याच्या घरी आलेली असते, पण त्यांच्या दरवाजाला लॉक असतं. तेव्हा प्रिया म्हणते, अरे देवा, आता ही बाई कुठे गेली? जर ही स्वतःच पनवेल सोडून गेली तर बरंच होईल. त्यावेळी प्रिया तिथल्या व्यक्तीला विचारते, ते कोपऱ्यातलं घर आहे का? व्यक्ती कुठे गेली, काय माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो नाही. प्रिया त्या व्यक्तीला म्हणते, माझं एक काम करा प्लीज. त्या व्यक्ती आली की मला कॉल करा आणि हा घ्या माझा नंबर. इकडे प्रिया विचार करते, त्या अर्जुन आणि सायलीने परत त्या बाईला गाठलं नसेल ना. दुसरीकडे अर्जुन आणि सायलीने एका बाईला वेगळ्याच घरात बोलवलेलं असतं. त्यावेळी सायली म्हणते, तुम्हाला लागेल त्या गोष्टी मी आधीच घरात भरून ठेवले, तरीही तुम्हाला काही लागलं तर बिनधास्त आम्हाला सांगा आणि काहीही झालं तरी घरातून एकटे बाहेर पडू नका. अर्जुन त्या बाईला म्हणतो, जर तुम्हाला बबली बद्दल काय आठवलं तर आम्हाला सांगा, आता आम्ही येतो. तेव्हा अर्जुन आणि सायली बाहेर जातच असतात. त्याच वेळी ती बाई त्यांना थांबवते आणि म्हणते, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. असं म्हणून ती बॅगेतून मिसिंगची कंप्लेंट बाहेर काढून अर्जुनला देते आणि म्हणते, जेव्हा बबली माझ्याकडून पळून गेली तेव्हा वंदना नावाची एक बाई माझ्याकडे आली होती. तिनंच ही कंप्लेंट केली होती, कारण वंदनाच्या मुलाला बबलीने एवढा हाणला की तो जाचा हालत पण नव्हता. त्यानंतर तो पांगळा झाला, त्यामुळे बबली पळून गेली आणि त्यानंतर वंदनाला मी सांगितलं बबलीची कंप्लेंट करायला. जर बबली तुम्हाला सापडली ना तर वंदना तुमची मदत नक्कीच करेल. दुसरीकडे संध्याकाळच्या वेळी अश्विन तिथे येतो आणि म्हणतो, डॅड, काही झालं तरी अस्मिताला आनंदातच राहायला हवं, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. इकडे अर्जुन आणि सायली रूम मध्ये बसलेले असतात. अर्जुन म्हणतो, आपल्याला उद्याच पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल आणि ह्या FIR ची डिटेल पाहावी लागेल. त्यावेळी सायली म्हणते, 20-22 वर्षाची माहिती आजही मिळू शकेल का? अर्जुन म्हणतो, हो, जुने रेकॉर्ड असतील, त्याचबरोबर आपल्याला इन्स्पेक्टर मोरे मदत करतील. त्यावेळी अर्जुन चैतन्याला फोन लावतो आणि म्हणतो, मी तुला आता FIR चे फोटो पाठवला आहे, तो बघ, त्याचे डिटेल तुला काढता येतात का ते बघ आणि मला पाठव. त्यानंतर चैतन्य म्हणतो, हो, मी प्रयत्न करून बघतो. त्याच वेळी सायली अर्जुनला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते आणि चैतन्याला विचारते, सचिन आणि साक्षी कुठे आहेत? काय कळलं का पोलिसांना? तेव्हा चैतन्य म्हणतो, तसं अजून काही पोलिसांना अपडेट नाही मिळालं, काही नक्की मिळालं की मी तुला सांगतो. सायली अर्जुनला म्हणते, उद्या सकाळपर्यंत चैतन्य भाऊजींना वंदना जाधव बद्दल काही कळालं की नाही ते बघूया, नाहीतर आपण पोलीस स्टेशनला जाऊ. उद्या सकाळी 10 वाजता रेडी राहा. अर्जुन म्हणतो, काहीही करून उद्या आपल्याला वंदना जाधव बद्दल आपल्याला कळायलाच हवं. आता आपण प्रियाच्या 4 पाऊल पुढे राहायचं. दुसरीकडे कल्पना सगळ्यांना आवाज देऊन बोलवते. तेव्हा सगळे एकत्र जमा होतात. तेव्हा कल्पना अर्जुन व सायलीला म्हणते, तुम्ही दोघे उद्या कुठेही जाऊ नका. त्यावेळी अर्जुन म्हणतो, पण का? तेव्हा अश्विन म्हणतो, अरे उद्या बाळाची 5वीची पूजा करायची, मगाशी तन्वीनी लक्षात आणून दिलं. प्रतापराव म्हणतो, अर्जुन, ह्या पूजेच्या निमित्ताने घरातलं वातावरण प्रसन्न करून टाकू, म्हणजे अस्मिताला कुठलंच टेन्शन वाटणार नाही, सगळं फ्रेश वाटेल. दुसरीकडे प्रिया रूम मध्ये मस्त बसलेली असते. तेव्हा ती म्हणते, याला म्हणतात स्वर्ग सुख. किती दिवसांनी असा निवांतपणा मिळालाय. माझा प्लॅन मुळे अर्जुन आणि सायली घरातच अडकून पडले. एकदा ती बाई सापडली ना, तिला पण सदा आणि महिन्यासारखं गायब करते बघच. आणि एकदा ती गेली, माझ्याबद्दल सांगण्यासाठी अर्जुन व सायलीला कोणीच उरणार नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोड मध्ये अर्जुनने अस्मिता समोर ठेवले सचिनच्या डिवोर्सचे पेपर, त्यामुळे अस्मिताचा राग मस्तकात गेला. आता पुढे काय होईल ते कमेंट मध्ये नक्की सांगा.